बोला. पुन्हा एकदा तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुम्ही एवढा प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आपण एक संकल्पना काढलेली 12 महिने 12 ट्रॅक. तर हा आपला जून महिन्यातला 6वा ट्रॅक आहे, जो की आपण विठू माऊलींच्या दर्शन घेऊन सुरू करत आहोत. तर तुम्हा सगळ्यांचा आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. प्रदीप माने. माझं नाव विशाल साबळे. विशाल. आणि माझं नाव प्रणव बाण. आणि आमचा आहे 6वा ट्रॅक. कोणच नाहीये. मंथन शिरसाट. बस हम आयफोन आहे त्यांच्याकडे. आपला काय साधा फोटो वगैरे नाही. चिंटू पिक्चर बघितलाय का? तसं वाटतंय ना. हे पण काय बांधकाम यार. डोंगरात ते पण डोंगरात केले. चिंकू बंटीची मी टाइम लागला असेल ना. काय आणायला. वाव यार, खरंच मस्त. कसं बनवलं असेल भाई हे. कसं डोंगर कोरला यार अक्का. मस्त. पावसाळ्यात भाई बघण्यासारखं आहे हे. कडक येईना बात. आता फक्त विचार करीत फक्त कोरला असेल डोंगरात. काय करायचं? मॅपी डाउनलोडिंग नाही केलं. हे सगळं काय बनवलं. असेल रे काहीतरी. आता तो इतिहास. खाती दिले हो. बसायची विसायची तर जागा नाही असं हॉटेल जागा. सिंहासन वाटतं मला ना. हो भाई कसं कोरला असेल. धीरे धीरे. Oh my god. Insane, insane. Wow यार. भाई हे डोंगर कोरला यार. ते बघ ना तिथे नवीन आत्ताच्या माणसाने कसं पूल. काय बनवले? पूल त्याच्यावर पूर्ण आताच्या माणसाने नाही बनवलाय हा. हा आत्ताच्या माणसांचं काम आहे. हम्म. बघ वरती जॉईनिंग. अरे एकच का बांधतील ते. सगळे पडलेत बघ ना भाई. बसायची जागा वाटते. एवढी छोटी का जेल वगैरे तर नाही. ते बघ तिथे प्रॉपर बेल दिली आहे. 1 मिनिट.
गाडी मला फोटो काढ ना. हाँ ये कर लो पहले. काढला. चल. अच्छा, लेण्यांच्या वरती पण आपण उभं राहू शकतो. गाईस, तर आम्ही इथे राजमाचीच्या इथे आलेलो. तर पहिला आम्हाला इथे कोंडाणा केव्स, जे बुद्धिस्ट केव्स आहेत, तिथे आम्ही आलो आहे. तर इथे माणसांनी बांधकाम वगैरे खूप चांगल्यापणे चालू आहे. गव्हर्नमेंटनी प्रत्येक झाडावरती नंबर्स लावलेले आहेत. खूप छान काम चाललंय. पण जेव्हा तुम्ही अशा जागांवर येता ना, कचऱ्याचं पण थोडं हे बघा की असा कचरा नाही केला पाहिजे. किती चांगली लोक आहेत बघा, कचरा बघा किती केला इथे. तर आता आम्ही आमची थोडीशी काय बोलू शकतो की हेल्प करतो आम्ही या लेणीसाठी की कचरा आम्ही इकडचा आता साफ करतो. आम्ही आमच्यासोबत एक बीन बॅग पण आणलेली आहे, एक नाही 2 आणलेले आहे. तर आपण एक एक करून हे उचलूया. कोण येईल का मदतीला? बघा, लोकांना बोलायला लागते की मदतीला या, स्वतःहून येत नाहीत की बाबा हा की उचलूया, थोडी लेणी आपली साफ होईल. सगळं होतं नंतर काय. गाईस तू बोले काय तिथे बाहेर असं झालं. मी बोलू? Guys, तर मी बोलू 12 महिन्यातला आमचा 6वा ट्रॅक होता आणि तो सक्सेसफुल झाला आहे. आणि आम्ही तशीच हाफ सेंचुरी केली आहे. ह्यांच्या संकल्पनामुळे आम्हाला हे सगळं एवढं फिरायला भेटलं. तर आमच्याकडून छोटीशी भेटवस्तू सगळ्यांनी हात लावा. प्रदीप दादासाठी. आले तुफान किती जिद्दाला सोडली पुढच्या आयुष्यात काय होणार आहे. वरती जानवर पण आहे. कोंडाणे लेण्यांचा सुंदर प्रवास इथेच संपतो. आता वळूया आपल्या पुढच्या ठिकाणाकडे. बोला बोला. तर गाईज असा 3 तासाचा प्रवास होता. डोंगरातून येणारा बी प्रवास होता आणि गाडीतून 2.5 तासाचा होता, म्हणजे 2 व्हीलरवर. तर आम्ही दुसरा हे केला, प्रवास निवडला. ह्याच्यातून यायचं नाही ठरलं आमचं. डोंगरातून असा म्हणजे झाडा-बिडातून हे करत, कारण आम्हाला माहित नाही पहिलेच रस्ते. जर का कळालं नसतं तर आमचे तिथं 3 तासाचे 4 तास बी झाले असते. त्यामुळे आम्ही गाडीचं निवडलं हे पर्याय. आणि ऑलमोस्ट म्हणजे हेवी ड्रायव्हिंग करत आम्ही रस्ता पार केलाय. आणि आता 2 किलोमीटरवर फक्त राजमाची किल्ला हा राहिलाय आमचा. तर आम्ही लवकरात लवकर तिथं पोहोचून तुम्हाला आमची तिथली व्हिडिओ दाखवू की कसा व्ह्यू आहे वगैरे. तर बघू शकता तुम्ही. आणि हा कुठला धबधबा आहे? कुठला? कातळसरी. कातळधरा. कातळधरा आहे बघा. इकडं घ्या जरा. काळजात झरा झालेला आमचा रस्ता बघून. तुम्हाला मध्ये मध्ये ग्लिम्स घेतले असतील आमच्या आदित्य दरे यांनी. पण जर आम्ही कोंडाणे केव्ज वरून घरी गेलो असतो तर हे कधीच शक्य नसतं हा व्ह्यू बघणं. एक छोटासा पॅच पार केला आणि आम्ही येऊन पोचलो राजमाचीच्या पायथ्याशी. राजमाचीच्या पायथ्याशी येऊन पोचलो आणि यावेळी जास्त व्लॉग करता आला नाही, त्यामुळे हे काही फोटो तुमच्यासोबत शेअर करतोय. सक्सेसफुली हाफ सेंचुरी डन. हाफ सेंचुरी डन. 6 ट्रॅक डन. कम्प्लीट गाइस, कम्प्लीट.
कर कर. अजीब जानवर है. अरे हे काय आता बोललो तुला आता घरी जायचं आणि मस्ती चालली आहे बाई. हा चला चला मग भाई माझा मागच्या पूर्ण निघला चिखल. पुढचा पण निघला ना मग काय. गाय स्वागत आहे. लर झालं रे हवा ट्रेकला. ट्रॅकचं नाव काय ते तुम्हाला पुढे सांगण्यात येईल. ट्रॅकचं नाव आहे राजमाची ट्रॅक. तिथे 2 ट्रॅक आहे. शिववर्धन पण आहे. आता तिथे पुढे गेल्यावर बघू.